साईबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित वास्तवदर्शी देखावे आणि मेणाच्या पुतळ्यांच्या माध्यमातून साई भक्तांना जिवंत दर्शनाचा अनुभव देणारा साईबाबा थीम पार्क द वॅक्स वर्ल्ड शिर्डीत सुरू करण्यात आला आहे। साई मंदिरालगतच्या साई कॉम्प्लेक्समध्ये उभारलेल्या या आगळ्या वेगळ्या आध्यात्मिक थीम पार्कचे लोकार्पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले। यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जंगली महाराज आश्रमाचे संत, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, निलेश कोते, ताराचंद कोते, सुजित गोंदकर, भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, शिवाजी वाणी, जालिंदर तुरकणे, थीम पार्कचे संस्थापक चित्रकार हेमंत वाणी, डॉक्टर पद्मराज पाटील, डॉक्टर अर्पिता पाटील, कल्याणी वाणी आदींची उपस्थिती होती। परदेशातील प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे पाहिल्यानंतर शिर्डीतही श्री साईबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित असे पार्क करण्याची प्रेरणा मिळाली। भक्तांना बाबांचे दर्शन जिवंत अनुभवासारखे घेता यावे हाच यामागील मुख्य हेतू आहे। जगातील नामवंत म्युझियमशी स्पर्धा करणारा हा पार्क भाविकांना नाममात्र शुल्कात तर साई कला दालन विनाशुल्क बघता येईल, असं हेमंत वाणी यांनी सांगितलंय। या थीम पार्कमध्ये श्री साईबाबांचे तब्बल 25 मेणाचे पुतळे साकारण्यात आले आहेत। यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह देश विदेशातील अन्य 24 नामांकित व्यक्तींच्याही प्रतिकृती ठेवण्यात आल्या। पार्कमध्ये साकारलेली स्वतःची प्रतिकृती पाहून मंत्री विखे पाटील भारावून गेले। ही त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय भेट ठरली। यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, चित्रकार हेमंत वाणी यांनी उभारलेलं हे थीम पार्क शिर्डीच्या पर्यटनाला नवा आयाम देणारे ठरेल। येथील वास्तवदर्शी पुतळे भाविकांना एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव देतील। या उपक्रमामुळे शिर्डीच्या सांस्कृतिक वारशाला नवी ओळख प्राप्त होईल। या गोरक्ष गाडीलकर म्हणाले, कलाकृतीवेळी केवळ शिर्डी नव्हे तर चित्रकार हेमंत वाणी देशाचे भूषण ठरले। दर्शनानंतर भाविकांना साईबाबांचा चेहरा अधिक जाणून घेण्यासाठी येथील सजीव भासणाऱ्या साई पुतळ्यास भेट द्यावी। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। द वॅक्स वर्ल्ड या नावाने साई कॉम्प्लेक्स येथे वॅक्स म्युझियम सुरू झालेले आहे। त्याचे उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे भूषण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते झालेले आहे आणि साहेबांनी भरभरून कौतुक केले आहे, कारण त्यांनी जे स्टॅच्यू परदेशात बघितले होते त्यापेक्षाही त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे खूप सुंदर अप्रतिम तू केलेलं आहे आणि त्यामध्ये खूप बारकावे दाखवलेले आहे। या म्युझियम मध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला साईबाबांचे इतके डिटेलिंग मध्ये वर्क तुम्हाला दिसेल आणि जे सेलिब्रिटीज आहे तर त्यामध्ये फार जास्तीत जास्त एक 19-20 चा फरक आहे। शेजारी उभं केलं तर लवकर सहज लक्षात पण येणार नाही की वॅक्सचा पुतळा आहे की ऍक्च्युअल आहे, असं साहेबांनी पण सेम अशीच कमेंट दिलेली आहे। बाबांच्या जीवनातील जो हंडीचा प्रसंग, दिवाळीचा प्रसंग किंवा बाबा जातायत बाबा जे झोपण्याची बाबांची पद्धत होती, या सर्व वेगवेगळे सिच्युएशनल प्रसंग मी केलेले आहे। ते आपण सर्वांनी इथे येऊन बघावेत। एक 10 दिवसासाठी शिर्डीकरांना मी सांगतोय की शिर्डीकरांनी सर्व सहकुटुंब सहपरिवार यावे आणि फ्री मध्ये त्यांच्यासाठी मी 10 दिवसासाठी हे ठेवणार आहे। शिर्डीकरांना विनंती आहे की तुम्ही 10 दिवसामध्ये कधी विथ फॅमिली येणे आणि या म्युझियमचं आम्हाला रिव्ह्यू देणे की हे कसं झालंय। भूमिपुत्र आहात, मराठी मातीतला मराठी माणूस आहे, हे सगळं कसं सुचलं? कारण मी एक आर्टिस्ट आहे, साई जीवनचरित्र मी 15 वर्षापूर्वी केलेलं आहे आणि मला वेगवेगळ्या कल्पकतेने साईबाबांना मी वेगवेगळ्या स्वरूपात कसं दाखवेल याच गोष्टीमध्ये मी रमलेला असतो आणि तेच विचार माझ्या डोक्यामध्ये चालू असतं। यापेक्षाही 10 प्रोजेक्ट माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी डिझाईन केलेले आहेत, पण त्या काही गोष्टींना लिमिट असतो, काही गोष्टींना बजेट वगैरे या सगळ्या गोष्टी येतात, त्यामुळे ते काय अजून पूर्णत्वात आलेले नाही। पण बाबांचा आशीर्वाद राहिला, तुमचं प्रेम जर असंच राहिलं तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे 10च्या 10 प्रोजेक्ट तुम्हाला उभे झालेले दिसतील।